सोलापूर जिल्ह्यात बोगस टीईटी प्रमाणपत्रधारक शिक्षक बडतर्फ टीईटी घोटाळ्यात सहभागी असल्याचा ठपका ठेवत प्राथमिक शिक्षण विभागाची कारवाई। विरारमधील 12वीच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका जळाल्याच्या प्रकरणी पाचार्य आणि शिक्षिकेला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 प्रमाणे नोटीस देऊन सोडलं। दोघांवरही गुन्हा दाखल झाला होता। साताऱ्याच्या शिरवळमध्ये हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकवून 1 कोटींच्या खंडणी मागणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, दोघे अटकेत तर मुख्य सूत्रधार फरार। भंडाऱ्यात गोसे खुर्दच्या डाव्या कालव्याचा उपकालवा फुटल्यानं शेती पाण्याखाली निकृष्ट दर्जाच्या कामामुळे उपकालवा फुटल्याचा दावा। किल्ले शिवनेरीवर आग्यामोहळ माशांचा हल्ला, शिवाई मंदिर परिसरातील आगेमोहळ उठल्यानं किल्ल्यावर धावपळ, 10 ते 15 दुर्गप्रेमींना मधमाशांचा दंश। सांगलीच्या बुधगाव रस्त्यावर एका भरधाव कार चालकानं 8 ते 10 दुचाकी चालकांना उडवलं, नागरिकांकडून कार चालकाला चोप, गाडीचीही तोडफोड। पुणे महानगरपालिकेकडून काढण्यात आलेल्या नाट्यगृहाच्या ऑनलाईन बुकिंग ॲपला विरोध, बालगंधर्व रंगमंदिर नाटक व्यवस्थापनाचं ॲप विरोधात आंदोलन, प्रशांत दामलेंचीही उपस्थिती। प्रसिद्ध संगीतकार AR रहमान यांची प्रकृती बिघडली, छातीत दुखू लागल्यानं चेन्नईतील खाजगी रुग्णालयात दाखल केलं। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार AR रहमान यांची एंजिओग्राफी करण्यात येणार असल्याची माहिती। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।